श्रीरामपूर तालुक्यातील 900 लोकसंख्येचे असलेले रामपूर गाव, या गावाच्या परिसरात अनेक वर्षांपासून अवैध दारू दुकाने सुरू आहेत। यामुळे गावातील 12 ते 40 वयोगटातील पुरुष दारूच्या आहारी असून या गावातील मोलमजुरी करून कुटुंब चालविणाऱ्या शेकडो महिलांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आले आहेत। त्यामुळे मागील 4 महिन्यांपूर्वी गावाने दारूबंदीचा ठराव मंजूर केला। मात्र या ठरावाला न जुमानता काही लोकांनी गावाच्या परिसरात अवैध दारू दुकाने सुरू केले। त्यामुळे गावातील मोलमजुरी करणाऱ्या शेकडो महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने गावातील शेकडो संतप्त महिलांनी एकत्रित येऊन गाव दारूमुक्त करण्यासाठी रौद्ररूप धारण केले आणि परिसरात सुरू असलेले अवैध दारू दुकाने उद्ध्वस्त करून टाकली। यावेळी संतप्त महिलांनी प्रशासनास इशारा देत कायमस्वरूपी गाव दारूमुक्त करावे अशी मागणी केली आहे। मंजुरी करून आम्ही 2 पैसे मिळत होतो आणि ते 2 पैसे आमच्या जवळ साचले का हिसकून घेऊन जातात, दारू पितात आणि मारहाण करीतात। ही दारू आमच्या गावातली बंद झाली पाहिजे, पुढे ही दारू चालू नाही झाली पाहिजे। आजपास सुद्धा मग काय केलं आज महिलांनी? महिलांनी फोडतोड करून दारू ही बंद करून जाळपोळ केली। गावात आम्ही ठराव घेतला होता दारूबंदीचा। सगळ्या महिलांना लय त्रास होतो त्या दारूबद्दल, मारहाण होती त्याची। मग बाया 200 रुपये रोज कमवून येते, 100 रुपये कमी त्या जेवढे भेटन तेवढंच आणत्या। मग त्याच्यात नवऱ्यांनी मारायचं, हाणायचं, सुईची आलेली तुकडा खाऊन द्यायचा नाही। मग त्यांनी मग किती सहन करायचं? काय केलं महिलांनी आज फोडतोड केली ना। मग आम्ही प्रत्येक दुकानदाराला म्हणजे दारू विक्रेती अवैधरित्या विकणारे यांना वारंवार आम्ही सांगून बुवा आमच्या गावातल्या लोकांना दारू देऊ नका तुम्ही, पण हे लोक ऐकत नव्हते। आम्ही 5-6 महिन्यापूर्वी ठराव पण घेतला, याच्यावर कारवाई पण झाली, पण आजूबाजूचे खेडेगावात ती दारू चालूच राहिली आणि त्या लोकांनी छोट्या मुलांना थोडेसे 12-13 वर्षाच्या मुलांना सुद्धा दारू द्यायला सुरुवात केली आणि जे रोजंदारी मोलमजुरी करणारे सगळे पैसे तिकडे जायला लागले। आणि जे आज आमचं गाव छोटंसं गाव आहे, 911 लोकसंख्येचं गाव आहे, त्यातलं जवळपास 90% लोक हे मोलमजुरी करतात। 300 रुपये हजेरीने काम करतात, 200 रुपये दारूत घालतात, 100 रुपये भेटतात ते पण त्यांच्या बायकांकडून हाणून मारून घेऊन जातात। मग ह्या बायांनी पाहून सांगितलं त्यांना की तुम्ही दारू बंद करा, आमच्या गावात देऊ नका, पण ह्या लोकांनी दारू विकायचंच ठरवलं। मग आज बायांनी एक ठरावच घेतला, बुवा नाही प्रशासनाला आम्ही स्वतः बंद करू। यांनी जाऊन डायरेक्ट जाळपोळ केली, तिथं दारूच्या बाटल्या सापडल्या, त्याही फोडल्या। ह्या मुळात म्हणजे बाटल्या ह्या सरकारला भेटायला पाहिजे आणि त्या आमच्या गावातल्या महिलांना भेटतात। मग रेड कशी पडती याचं पण काही विश्लेषण झालं पाहिजे ना। रेड पडताना जर दारूच्या बाटल्या सापडत नाही, जर गावातल्या महिला रेड करतात आणि बाटल्या सापडतात, त्याला काय म्हणायचं? तुमची मागणी काय आहे गावाची होती? आमची मागणी अशी आहे की आमच्या परिसरामध्ये गावात दारूच नाही भेटली पाहिजे, शेजारच्या पण नाही, अजिबात नाही, आणि कोणत्याच मुलाला, लहान मुलांना अजिबात दारू नाही भेटली पाहिजे। 4 महिन्यापूर्वी आपल्या ग्रामपंचायतने आणि आपल्या गावाने एक ठराव घेतला होता दारूबंदीसाठी। त्या ठरावानुसार आम्ही नगरला गेलो, सगळं झालं, त्या गावातली दारूही बंद झाली, पण आजूबाजूची परिसरातली दारू चालू होती। त्याच्यामुळे ते लोक जे आहेत दारूवाले, ते लहान पोरापासून एक 10, 12, 15 वर्षाच्या पोरापासून तर ते 50 वर्षाच्या माणसांपर्यंत ते काय, त्यांना आपण विनंती केली, वारंवार विनंती केली, 10 वेळेस आपण त्यांना सांगितलं, पण त्यांनी काय आपलं ऐकलं नाही। ते 12-15 वर्षाच्या पोरांपासून ते 20, 25, 30, 40, 50 वर्षापर्यंत लोकांना देशी दारू, गावठी दारू देत होती। त्याच्यानंतर हा सगळा त्रास काय आपल्या महिलांना सहन झाला नाही। आपल्या गावातल्या ज्या महिला आहेत, महिला मंडळी, ते रोज जातात, 200-300 रुपये रोज कमावतात, 200 रुपये इकडे दारूसाठी खर्च होतो, त्यांना भयंकर त्रास होतो। त्याच्यामुळे त्यांनी आज निर्णय घेऊन गावाच्या पद्धतीने महिलांच्या पद्धतीने आज दारूच्या दुकानावर जाऊन त्यांच्या पद्धतीने त्यांनी जे काही करायचं ते त्यांच्या पद्धतीने केलं। बाटल्या बिटल्या दारूच्या फोडल्या आणि आज आता ते गावाच्या वतीने, रामपूर ग्रामपंचायतच्या वतीने एक नागरिक म्हणून, एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी 2 दिवसाच्या आत, त्वरित उद्या किंवा परवा 2 दिवसाच्या आत त्यांनी ही दारू पूर्णपणे, परिसरातली दारू पूर्णपणे बंद केली पाहिजे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट।